भुजबळांच्या मराठा बहिष्कार आवाहनाला आता नाभिक समाजातून विरोध करण्यात येतोय। मराठ्यांची दाढी कटिंग नाभिकांनी करू नये असं सांगणारे भुजबळ कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि नाभिक समाज 12 बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी हा आता सवाल उपस्थित केलेला आहे। तर मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करू नका, नाहीतर तुमचाच विचार करू। भुजबळांनी राजकीय फायद्यांसाठी नौटंकी बंद करावी आणि नाभिकांसह गरीब वंचित ओबीसी 12 बलुतेदारांना वेठीस धरू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि नाभिक समाज नेते सोमनाथ काशीद यांनी भुजबळांना आता थेट आव्हान केलंय। ओबीसी 12 बलुतेदारांना गावगाड्यांमध्ये गुण्या गोविंदानं नांदू द्या। गावगाड्यात मराठा व ओबीसी एकत्रित राहतात, भान राखा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी भुजबळांना आता बजावल्याचं सध्या दिसतंय। आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात भुजबळ साहेब, मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने असं सांगणारे तुम्ही कोण? खरं तर नाभिक समाजासह वंचित, गरीब, मायक्रो ओबीसी जे 12 बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात। उगाच तुम्ही अशी वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही 12 बलुतेदार आहे, गरीब आहे, त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका। पहिल्यांदा कित्येक वेळा मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी ही जी नौटंकी चालली ती बंद करा, मेळावे घ्यायचे बंद करा। तुमच्या दबाव तंत्राने, तुमच्या मेळाव्यांनी मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात यायचा थांबलेला नाहीये, त्याच्यामुळे तुमच्या ह्या मेळाव्यांचा काही फायदा होत नाहीये एवढं लक्षात येऊन देखील तुम्ही मेळावे घेत राहताय आणि मेळाव्यातून गावगाड्यातलं वातावरण खराब करायचं, भांडणं लावायचं काम, वाद लावायचं काम सुरू केलंय। हे चालणार नाही। गरीब ओबीसी 12 बलुतेदार हा गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे। उगाच कुठल्याही जाती धर्माची नावं घ्यायची, भांडणं लावायची आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा। माळ्यांविषयी का बोलत नाहीत? नाभिक समाजाचं नाव घेता, नंदी बैलवाल्याचं नाव घेता, कडक लक्ष्मीवाल्याचं नाव घेता, वडराचं नाव घेता, डुकरावाल्यांचं, गाढवावाल्यांचं नाव घेता। काय संबंध? असं हे चालणार नाही। तुम्ही वाद लावायचं काम करू नका। तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे, त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका। तुम्ही आमचे नेते नाहीत, हे लक्षात घ्या। तर तुमची राजकीय नौटंकी बंद करा असं आता आव्हान तर नाभिक समाज 12 बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी त्यांना दिलेलं आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। विक्रांत, आता सध्या छगन भुजबळ यांनी नेमकं कोणतं वक्तव्य केलेलं होतं आणि सोमनाथ काशीद यांनी त्यांना काय आव्हान दिलंय नेमकं? तर छगन भुजबळ यांनी कालच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं की जो नाभिक समाज आहे, न्हावी समाज आहे, त्याने मराठा समाजाची हजामत करू नये, त्यांचे केस कापू नयेत, त्यांची दाढी करू नये, त्यांना आपापसातच भादरत बसू द्या, अशा प्रकारचं वक्तव्य खरं तर छगन भुजबळ यांनी केलं होतं। त्यानंतर सोमनाथ काशीद जे आहेत, नाभिक समाजाचे नेते आणि 12 बलुतेदार समाजाचे नेते, त्यांच्याकडून हे वक्तव्य, ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नाभिक समाजाला तुम्ही सांगणारे कोण आहात की तुम्ही मराठ्यांची दाढी करू नका, केस कापू नका, हे सांगणारे तुम्ही कोण आहात, अशा प्रकारची प्रतिक्रिया सोमनाथ काशीद यांच्याकडून समोर आली आहे। खरं तर सोमनाथ काशीद यांनी अगदी सुरुवातीपासून छगन भुजबळ यांच्या विरोधातली भूमिका घेतलेली आपण पाहिलंय, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन दिलेलेही आपण पाहिलंय। म्हणजे ज्यावेळी अगदी पहिल्यांदा जेव्हा हरिभाऊ राठोड मनोज जरांगे पाटील यांना भेटायला पुसद येथे गेले होते, तिथे जे नेते उपस्थित होते ओबीसी समाजातले, त्यात सुद्धा सोमनाथ काशीद यांचा समावेश होता। तसंच आपण त्यानंतर सातत्याने पाहिलं तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय आणि त्यामागचं कारण सुद्धा असं आहे की 12 बलुतेदार समाजाची जी मागणी आहे की ओबीसी मध्ये वेगळा उपप्रवर्ग करून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी आधीच पाठिंबा दर्शवलेला आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्यानंतर मुस्लिम आरक्षण आणि सोबतच 12 बलुतेदार यांच्या वेगळ्या उपप्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील लढतील, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुढारीलाच सांगितलेलं आहे। त्यामुळे
जी मागणी सोमनाथ काशीद यांची आहे, त्यांच्या बारा बलुतेदार समाजाची आहे, त्या मागणीला मनोज जरांगे यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागणीला सोमनाथ काशीद आणि बारा बलुतेदार समाज तसंच नाभिक समाज यांचा पाठिंबा आहे. आणि आता यातूनच छगन भुजबळ म्हणजे ओबीसींचे नेते विरुद्ध बारा बलुतेदार म्हणजेच ओबीसींचे सुद्धा नेते सोमनाथ काशीद असा एक नवा वाद जो आहे तो समोर येऊ शकतोय आणि तशी सुरुवात सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर मुंबई हायकोर्टाचे वकील सध्या जयेश वाणी सध्या हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. जयेशजी, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत. तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजावर मराठा समाजाकडून बहिष्कार टाकला जातोय असा सनसनाटी आरोप केलेला आहे. तसंच नाभिकांनी मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असं आवाहन सुद्धा केलंय. तर असं आवाहन करणं कायद्यानं योग्य आहे का? हे आवाहन करणं कायद्याने कुठल्याही अर्थाने योग्य नाहीये. आपल्याकडे आर्टिकल 17 आलं होतं. आपण अनटचेबिलिटी जी आहे ती त्या आर्टिकल 17 अन्वये आपण ती अनटचेबिलिटी अबॉलिश केली आहे, ती घालवलेली आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारची अनटचेबिलिटी आपण आणतो आहोत का याचा विचार राजकीय पुढाऱ्यांकडून नक्कीच झाला पाहिजे. एक सुंदर वाक्य महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यात वापरलं होतं की आय अगेन्स्ट आय वन डे द होल वर्ल्ड बिकम अ ब्लाइंड, असं ते वाक्य होतं की डोळ्याच्या बदल्यात जर डोळे आपण घेत गेलो तर एक दिवस सगळं जग अंधळ होईल. मग मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या विरोधात काहीतरी बोलायचं आणि म्हणून ओबीसी समाजाने पुन्हा मराठा समाजाच्या विरोधात काहीतरी बोलायचं, हे काही राज्यघटनेलाही मान्य नाहीये, कायद्यालाही मान्य नाही. आर्टिकल 15 आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छगन भुजबळ हे मंत्री म्हणून राज्य सरकार आहे, ते राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू असतं तेव्हा संबंधित खात्याचा मंत्री जर उपस्थित नसेल तर इतर कुठल्याही खात्याचा जो मंत्री असतो तो त्या मंत्र्याच्या